नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला स्पेड स्पेक्ट्रम सिग्नलिंगचं थर्ड लेक्चर बघायचं आहे आणि ह्या लेक्चरमध्ये हा चॅप्टर फिनिश होऊन जाईल. तर बघा, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये DSS सिस्टमच्या ॲप्लिकेशनपर्यंत आलो होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ फ्रिक्वेन्सी होप स्पेड स्पेक्ट्रम, म्हणजेच त्याला आपण म्हणतो FHSS सिग्नल. ठीक आहे. सो ह्या FHSS सिग्नलमध्ये आपल्याला माहिती आहे की DSS सिग्नलला आपण ज्यावेळेस म्हणजे विथ द हेल्प ऑफ NRZ नॉन रिटर्निंग झिरो ह्या सिक्वेन्सने B ऑफ टी हे आउटपुट आपण M ऑफ टीच्या फॉर्ममध्ये फाइंड केलं होतं. M ऑफ टी हे मल्टिप्लिकेशन होतं B ऑफ टी इंटू C ऑफ टी. याच्या आधीचं लेक्चरमध्ये हे आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे. सो त्याचा उपयोग करून आपल्याला आता FHS ही आपल्याला प्रोसेस बघायची आहे. ठीक आहे. सो ही प्रोसेस बघत असताना तर FHS ची आपल्याला डेफिनेशन दिली आहे. तर डेफिनेशन मध्ये बघा की हे ट्रान्समीटर रेडिओ सिग्नल आहे आणि हे रॅपिडली स्विचिंग कॅरियर फ्रिक्वेन्सी चॅनल आपण युजिंग करतो आणि तो चॅनल ॲज अ फ्रिक्वेन्सी सिक्वेन्स म्हणून वापरला होता ॲज अ बोथ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. तर लक्षात असू द्या, हा एक रेडिओ सिग्नल आहे आणि त्याच्यामध्ये आपण रॅपिडली स्विचिंग कॅरियर वापरतो विथ द PN सिक्वेन्स फॉर बोथ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. इट इज कॉल्ड एज FSSS. ठीक आहे. सो याचं काही प्रिन्सिपल सुद्धा दिलेलं आहे बघा. तर प्रिन्सिपल काय आहे की आपण जे मॉड्युलेटेड कॅरियर सिग्नल आहे राईट, तर त्याला रॅन्डमली होप करतो फ्रॉम वन फ्रिक्वेन्सी टू अनदर फ्रिक्वेन्सी. रॅन्डमली होप हा वर्ड महत्वाचा आहे यामध्ये. ठीक आहे. सो ते एकानंतर एक काय करता, सिक्वेन्शियली मॉड्युलेट करता कॅरियरला. ठीक आहे. आणि सो तर याला आपण याचं प्रिन्सिपल ऑफ FHSS असं म्हणतो, बरोबर. सो आणि हा जो सिक्वेन्स असतो हा कसा असतो, सिक्वेन्शियली केला जातो रॅदर दॅन इन्स्टंटेनियसली. सिक्वेन्शियली म्हणजे एकानंतर एक, इन्स्टंटेनियसली म्हटलं तर पर्टिक्युलर टाइम पिरियड साठीच. ठीक आहे. त्यानंतर आहे याच्यामध्ये टाइप्स ऑफ मॉड्युलेशन. तर टाइप्स ऑफ मॉड्युलेशन ऍक्च्युली हे जे FHSS आहे हे बनलं जातं MFSK आणि FH राईट, ह्या फ्रिक्वेन्सी होपिंग अँड EMRA फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बनून बनतं FHMFSK. तर हे यामध्ये आपण यांचे टाइप्स ऑफ मॉड्युलेशन म्हणून याला बघतो. ऍक्च्युली याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी होपिंगच्या दोन प्रकारच्या टाइप्स आपण वापरतो. फर्स्ट आहे कॉल्ड ॲज अ स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग अँड सेकंड इज अ फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग. आता स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग मध्ये आपण सिम्बॉल रेट कन्सिडर करतो RS नी, आणि हा इंटिग्रल मल्टिपल असतो कोणासोबत, दॅट इज होप रेट म्हणजेच RS सोबत. ठीक आहे. हा स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग झाला. बट फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग मध्ये आपण वापरतो होप रेट, इट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ व्हॉट, सिम्बॉल रेट. म्हणजे हे रिव्हर्स आहे दोघांच्या. ओके. आफ्टर दॅट हे यामध्ये स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग मध्ये आपण सेव्हरल सिम्बॉल हे ट्रान्समीटरसाठी आपण वापरतो. सो इच फ्रिक्वेन्सी होप इज इक्वल्स टू सेव्हरल सिम्बॉल या पद्धतीने. यामध्ये इच सिम्बॉल ट्रान्समिशन हे ॲज अ सेव्हरल फ्रिक्वेन्सी होप म्हणून वापरले जातात. बघा, हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काम करतात. आपल्याला याच्यावर यांचं सेपरेट ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे आपल्याला लास्ट पर्यंत ह्या चॅप्टरच्या एंडिंग पर्यंत आपल्याला बघायचंय. ठीक आहे. सो यानंतर आपल्याला बघायचं फ्रिक्वेन्सी स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग याचं ट्रान्समीटर. ठीक आहे. सो आता हे इन डिटेल बघायचं की RS RH हे कशा प्रकारे वर्क करता म्हणून. ठीक आहे. आता ही ब्लॉक डायग्राम थोडीशी छोटी दिली यांनी, बट याचं इंटरनल वर्किंग महत्वाचं आहे. ठीक आहे. आपण काय करतो, बायनरी डेटा हा जो इनपुट प्रोव्हाइड करतो MRA FSK मॉड्युलेटरला, आणि याचं आउटपुट बनतं MFSK सिग्नल. आणि देन हे MFSK सिग्नल आउटपुट हे इनपुटला जातं ॲज अ मिक्सरला. आता ह्या मिक्सरला दुसरीकडून म्हणजे पहिलं इनपुट तुम्हाला हे मिळालं MFSK सिग्नल, आणि दुसरं इनपुट फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर मिळालं. हे दोन्ही काय केलं जातं, मल्टिप्लेक्सरला कंबाईन केलं जातं, आणि हे मिक्सर याला मिक्स करून बँड पास फिल्टरला काय करतं, प्रोव्हाइड करतं. सो बँड पास फिल्टर काय करणार, रिजेक्टिंग ऑल अदर कंपोनंट दॅट इज
सिम्पली सम ऑफ फ्रिक्वेन्सी कंपोनंट रिजेक्ट करतो तो, आणि ही जे सिग्नल आहे हे ट्रान्समीटरला ट्रान्समिट करतो. ठीक आहे. देन याच्यामध्ये बघा तुम्हाला पीएन कोड जनरेटर सुद्धा फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरला ऍड केलेलं आहे. तर यामध्ये के बिट सक्सेसिव्ह इनपुट बायनरी डेटा सिक्वेन्शियली हा आपण एम सिम्बॉल ट्रान्समीटर म्हणजेच MREFSK थ्रू आपण प्रोव्हाइड करतो. तो रिप्रेझेंट केला जातो M इज इक्वल्स टू 2⁻K म्हणून. ठीक आहे. सो अदर इनपुट आपल्याला मिक्सर कडून जे मिळालेलं आहे म्हणजे हा जो डिजिटल सिंथेसायझर आपण म्हणतोय, राईट. सो each frequency hope output is synthesized or controlled by successive bit output by using PN कोड जनरेटर. मग आता PN कोड जनरेटर हे आपले N पर्यंत जनरेट करणारे सक्सेसिव्ह बिट आपण म्हणतोय त्याला, राईट. सो आउटपुट ऑफ PN जनरेटर चेंज रँडमली फॉर द सिंथेसाइज्ड आउटपुट अँड चेंजेस रँडमली. रँडमली पुन्हा हा वर्ड महत्वाचा आहेच FHSS मध्ये, कारण फास्ट प्रोसेसिंग आहे. सो यामध्ये जी टोटल बँडविड्थ आपल्याला लागते ट्रान्समीटर ऑफ FHMFSK सिग्नल ही इक्वल असते सम ऑफ FH सोबत. ठीक आहे. जी फ्रिक्वेन्सी होपिंगची बँडविड्थ आहे ती कॉम्बिनेशन ऑफ FHMFSK यासोबत इक्वल असते. सो द बँडविड्थ ऑफ ट्रान्समीटर सिग्नल इज व्हेरी लार्ज इन ऑर्डर टू फ्यू गिगाहर्ट्स. ही जी फ्रिक्वेन्सी गिगाहर्ट्स मध्ये असते. ठीक आहे. सो ही फार जास्त प्रमाणात फ्रिक्वेन्सी यामध्ये वापरण्यात येते. तर हे आपलं आहे दॅट इज FHSK ट्रान्समीटर. ठीक आहे. त्याचप्रमाणे FHSK रिसिव्हर सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. सो FHSK रिसिव्हरची बघा डायग्राम प्रोव्हाइड केली. यामध्ये बघा ऑपरेशन मध्ये काय आहे की आपल्याला जे रिसिव्ह सिग्नल मिळालेले आहे, राईट. तर हे सिग्नल काय केलं जातं, मिक्सरला मिक्स केले जातात विथ फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर थ्रू, आणि याच्यामध्ये लोकल PN कोड जनरेटर पुन्हा फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरला ऍड केलं जातं. ठीक आहे. देन हे दोन्ही ऍज अ इनपुट मिक्सरला गेले आणि हे आपण प्रोव्हाइड करतो पुन्हा कशाला, बँड पास फिल्टरला, राईट. So therefore the frequency hope produced at the synthesizer output will be identical those of synthesizing output at the transmitter. लक्षात घ्या, ट्रान्समीटर सोबत रिसिव्हरचं जे सिग्नल आहे हे आयडेंटिकल झाले पाहिजे. ते जर झाले नाही तर आपण जे सिंक्रोनायझेशन प्रोसेस करतो, जे जशा पद्धती सिंक्रोनायझेशन जर नाही झालं तर डिस्टॉर्शन, त्याप्रमाणे इथं सुद्धा डिस्टॉर्शन. ठीक आहे. पण इथं सिंक्रोनायझेशन आपण वापरत नाही, सिंथेसायझर वापरतोय. ठीक आहे. सो आउटपुट ऑफ मल्टिप्लायर आपण देतो सम अँड डिफरन्स ॲज अ इनपुट ऑफ बँड पास फिल्टर, अँड देन द आउटपुट ऑफ दिस कंपोनंट इज अ डिफरंट फ्रिक्वेन्सी कंपोनंट सिलेक्टेड बाय व्हॉट, BPF. तर BPF बँड पास फिल्टर हा पास करणार, त्याच्या पद्धतीने फ्रिक्वेन्सी हा ॲट्युनेट करणार, पास करणार, अँड देन MFSK म्हणजेच MREFSK रिसिव्हरला तो ॲज अ आउटपुट हे तुम्हाला बायनरी सिग्नल हे नॉन कोइरंट फॉर्म मध्ये मिळतं ॲज अ डिमॉड्युलेटर थ्रू. ठीक आहे. आणि मग आउटपुट ऑफ MSK डिटेक्टर त्याला मॉड्युलेट करतं BT मध्ये, आणि नॉन कोइरंट MFSK डिटेक्टर हे ॲज अ बँक ऑफ M म्हणून वापरलं जातं. तर M मध्ये आपल्याला आउटपुट मिळालं आहे ना, कारण M याचं आपण कॉम्बिनेशन काय केलं होतं, BT इंटू CT. ठीक आहे. देन यामध्ये बघा काही डेफिनेशन सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला, छोट्या टर्म दिलेल्या आहे. द व्हॉट इज मीन बाय चिप रेट. ओके. सो चिप रेट इज रिप्रेझेंटेड बाय RC, आणि हा जो चिप रेट आहे हा डिस्टिंक्ट टोन म्हणजे शॉर्टेस्ट ड्युरेशन ऑफ इच डिस्टिंक्ट फ्रिक्वेन्सी इज डिफाइंड ॲज अ chip rate. Okay, so chip rate is represented at RC. RC is equals to maximum of RH into RS. RH is nothing but आपण त्याला आपण आता म्हटलो तो फ्रिक, दॅट इज अ सिग्नलिंग रेट, अँड RH इज कॉल्ड एज व्हॉट, आपण स्लो आणि फास्ट मध्ये बघितलंय बरोबर, होप रेट आणि सॅम्पल रेट, सिम्बॉल रेट. ओके. RS अँड RH. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन बट इन द फॉर्म ऑफ व्हॉट, नॉट मल्टिप्लिकेशन इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट, त्याला आपण RC असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रोसेसिंग गेन. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेसिंग गेन बघितलं होतं, त्याला PG असं म्हटलं होतं.
bandwidth of spread spectrum to the divided by bandwidth of unspread signal. ओके, सो ह्या दोघांचा रेशो म्हणजेच आपल्याला प्रोसेसिंग गेन म्हणजे पीजी असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, सो ह्या पीजी ला आपल्याला आता दोन प्रकारांमध्ये याला एक्सप्लेन करायचं. बँडविड्थ ऑफ स्प्रेड सिग्नल, तर बँडविड्थ ऑफ स्प्रेड सिग्नल मध्ये काय असतं आणि अनस्प्रेड सिग्नल मध्ये काय असतं. तर लक्षात घ्या, स्प्रेड सिग्नल मध्ये नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आपण रिप्रेझेंट करतो 2n ने, राईट. आणि ह्या 2n मध्ये आपली बँडविड्थ ऑफ स्प्रेड स्पेक्ट्रम याला आपल्याला एफएस म्हणजे सिग्नलिंग फ्रिक्वेन्सी काय केलं जातं, मल्टिप्लाय केलं जातं. त्याला आपण म्हणतो बँडविड्थ ऑफ स्प्रेड स्पेक्ट्रम सिग्नल. बट ह्या अनस्प्रेड सिग्नल मध्ये प्रोसेसिंग गेन हा फॉर्म्युला 2n फॉर्म मध्ये असतो. आणि हा 2n फॉर्म मधला जो इक्वेशन आहे, तर यामध्ये महत्वाचं बघा, एक मिनिट, हा एक स्टेटमेंट महत्वाचं आहे की ज्यावेळेस पीजी तुमचा इन्क्रीज होतो त्यावेळेस तुमचा नंबर ऑफ बीट म्हणजे यांची व्हॅल्यू पण काय होते, वाढते. म्हणजे पीजी तुम्ही वाढवला तर ऑटोमॅटिकली 2n म्हणजे यांची व्हॅल्यू ही काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर. ओके, देन यानंतर बघा लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर कॉल्ड एज फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग. ओके, तर फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग याची डायग्राम थोडी फारच लेंदी दिलेली आहे, इन द फॉर्म ऑफ वेवफॉर्म सुद्धा आहे. बघा, यामध्ये तुम्हाला डेटा प्रोव्हाइड केलेला आहे 011110, हे इनपुट बायनरी डेटा आहे आणि हा पीएन सिक्वेन्स आहे. ठीक आहे, आणि आफ्टर दॅट त्याचं जे आपल्याला आउटपुट मिळतं इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी, राईट, ती ही मॅग्निफाईड फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते F1 F2 F3 आणि F4 इन्क्रीजिंग ऑर्डरने, आणि ऍट द लास्ट तुम्हाला ही डिक्रीजिंग ऑर्डर दिलेली, राईट. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन हे 1100011011. ओके, सो ह्या पद्धतीमध्ये आपल्याला वन सिम्बॉल अँड देन सेकंड सिम्बॉल हा वेव्ह फॉर्म आहे आपल्याला फास्ट होपिंग सिस्टमची. ठीक आहे, सो ऍक्च्युअल कशा प्रकारे हे वर्क करतं ते आपण पहिले बघूया. बघा, फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग यामध्ये वेव्ह फॉर्म प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला. सो ही जी फास्ट फ्रिक्वेन्सी आहे ही थोडीशी डिफरंट आहे कशापेक्षा, स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग सोबत. आणि याच्यामध्ये काय केलं असतं, का डिफरंट आहे, कारण याच्यामध्ये आपण वापरतो मल्टिपल होप, दॅट इज EMRA सिम्बॉल वापरतो जास्त प्रमाणात. त्याला चिप रेटच्या फॉर्म मध्ये RC इज इक्वल्स टू RH आपण म्हणतो. ठीक आहे, देन याच्यामध्ये डिफाईन करण्यासाठी एक महत्वाचं स्मार्ट जॅमर वापरलं जातं, कारण याच्यामुळे काय होईल, इंटरफरन्स तुमचा अवॉइड केला जाईल. हा एक महत्वाचा ॲडव्हान्टेज. नंतर बिफोर जॅमर, आपल्याला जॅमर आधी अंडरस्टूड करण्याआधी आपल्याला फ्रिक्वेन्सी बँड हा माहीत असणं गरजेचं आहे. कारण फ्रिक्वेन्सी बँड थ्रू आपण ट्रान्समीटर अँड ट्रान्समिटेड सिग्नल इज होप विथ अ न्यू कॅरियर फ्रिक्वेन्सी, सो दॅट आपल्याला फ्रिक्वेन्सी बँड हा गरजेचा आहे की किती फ्रिक्वेन्सीने आपल्याला सिग्नल हे ट्रान्समिट करायचे. ओके, त्यानंतर याचा जो डेटा रेट आहे, राईट, हा सेम असतो कोणासोबत, स्लो फ्रिक्वेन्सी सोबत. म्हणजे फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग डेटा रेट इज इक्वल्स टू व्हॉट, स्लो फ्रिक्वेन्सी. तर कशा प्रकारे बघा, तर नंबर ऑफ बीट जर आपण k इज इक्वल्स टू 2 जर घेतले, द नंबर ऑफ MSK टोन हा 2k च्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला येतो. तर k ची व्हॅल्यू पुट केली तुम्हाला 4 मिळणार. जर आपण लेंथ ऑफ PM सेगमेंट पर होप घेतली n इज इक्वल्स टू 3, देन 2 म्हणजेच हे किती मिळणार, 8 मिळणार. बरोबर, म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो की PN सिक्वेन्स डिसाइडेड द फ्रिक्वेन्सी होपिंग इन द फॉर्म ऑफ डॉटेड लाईन. बरोबर, सो हा डॉटेड लाईन आपल्याला डायग्राम मध्ये सुद्धा दाखवलेला आहे. आणि याच्यामध्ये दिलंय बघा तुम्हाला ड्युरेशन सुद्धा दिलंय वाईज 00110. ओके, आणि आफ्टर दॅट देअर फॉर द वन सिम्बॉल ड्युरेशन, आपण जो आता बघितला वन सिम्बॉल ड्युरेशन, तर हा मॉड्युलेट केला जातो 01 इज F2, त्यानंतर F3 F4 या पद्धतीमध्ये FH1 टू FH6 पर्यंत हा इन्क्रीज केला जातो. राईट, सो फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन दॅट इज FH1 प्लस F2 अँड FH6 टू F2. ओके, सो ह्या पद्धतीमध्ये काय होतं, ही फ्रिक्वेन्सी आपल्याला समराईज केलेली आहे ट्रान्समीटर फ्रिक्वेन्सी. सो 001 साठी FH1 आणि 110 म्हणजे हाय साठी FH6. ठीक आहे, सो या पद्धतीमध्ये हे आपलं फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग हे ऑपरेट करतं.
राईट. यामध्ये रिसिव्हरला यूज केलं जातं हे फास्ट होपिंग म्हणून वापरलं जातं. का? कारण याचं जे आउटपुट आहे महत्वाचं, हे काय आपलं नॉन कोहिरंट डिटेक्शन आपण इथं यूज करतोय, बरोबर. आणि प्रॅक्टिकलसाठी याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रॅक्टिस प्रोसिजर म्हणून वापरले जातात. तर फर्स्ट प्रोसिजर अशी आहे की सेपरेट डिसिजन इज अ मेड ऑन अ के ॲज अ फ्रिक्वेन्सी चिप आर एक्स रिसिव्हर. ठीक आहे. सो यामध्ये द एस्टिमेशन ऑफ डी होप्ड एम एस के सिम्बॉल इज डन बेस्ड ऑन द वाट सिम्पल रूट बेस्ड ऑन मेजॉरिटी वोट्स. तर मेजॉरिटी वोट्स म्हणजे त्याच्या सिम्बॉल ही फ्रिक्वेन्सीवरून रिप्रेझेंट केलं जातं की याला वापरायचं की नाही वापरायचं. बट महत्वाचं याची जी प्रॅक्टिस दुसरी आहे, इन सेकंड प्रोसिजर द सिम्बॉल इज लाईकलीहुड ऑफ फंक्शन ऑफ कम्प्युटेड ॲज अ फंक्शन ऑफ टोटल सिग्नल रिसिव्ह ओव्हर अ के चिप्स. आणि याच्यामध्ये काय होईल, हे लार्जेस्ट वन ऑफ देम इज अ सिलेक्टेड. म्हणजे ही प्रोसिजर काय प्रॅक्टिससाठी ही जी सेकंड पॉइंट आहे हा कामाचा आहे. म्हणून आपण प्रोसिजर या सेकंड प्रोसिजरमध्ये मिनिमम काय आहे, ॲव्हरेज प्रोबॅबिलिटी ऑफ एरर आहे. त्यामुळे आपण काय प्रेफर करतो, सेकंड प्रोसिजर प्रेफर करतो. ठीक आहे. देन याचे काही ॲडव्हान्टेजेस दिले बघा. सिंक्रोनायझेशन इज नॉट ग्रेटली डिपेंडंट अपॉन द डिस्टन्स. सिंक्रोनायझेशनची याच्यामध्ये डिस्टन्स सोबत काही गरज नाही. नंतर याच्यामध्ये प्रोसेसिंग म्हणजे पीजी जो आहे प्रोसेसिंग गेन हा हायर असतो डीएसएस पेक्षा. नंतर सिरियल सर्च सिस्टम म्हणजे SSS विथ FHS नीड अ शॉर्टर टाइम फॉर ॲक्वायझेशनसाठी याचा टायमिंग कमी आहे. नंतर डिसएडव्हान्टेज असा आहे की बँडविड्थ ही फार जास्त असते, गिगाहर्ट्झमध्ये असते. आणि सिस्टम कशी आहे, कॉम्प्लेक्स आहे. आपण आत्ताच बघितलं याच्यामध्ये तर डायग्राम पण सुद्धा काय आहे, काही छोट्या आहे बट फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग हे त्याचाच प्रकार आहे. याचा उपयोग होतो वायरलेस लोकल एरिया म्हणजे व्हीलॅनसाठी आणि व्हीपॅनसाठी. ओके. सो काही कम्पॅरिझन सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला, दॅट इज अ स्लो अँड फास्टसाठी. ते एक तर तुम्ही कम्पॅरिझन जरी प्रिपेअर केले तरी तुम्हाला हा पॉईंट प्रिपेअर होऊन जाईल. ठीक आहे. आणि नंतर डायरेक्ट सिक्वेन्स अँड फ्रिक्वेन्सी होपिंग स्पेड स्पेक्ट्रम. ओके. सो इन दिस वे our whole syllabus is to be over. Okay. So thank you.